नमस्कार मित्र, मी सुयोग शिंदे. आजपासनं एक नवीन चालू करतोय आणि नवीन व्लॉगिंग इन द सेन्स जी ट्रॅव्हल जर्नी आहे ती चालू करतोय. आणि आज पूर्ण फॅमिली निघालोय. कुठे निघालोय आपण? गुजरात फिरायला. गुजरात इन द सेन्स कच्छ साईड, भुज साईड, कच्छ साईड फिरायला. आता ती जर्नी कशी होणार आहे आणि कसा एक्सपिरियन्स येणार आहे हे सर्व माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. आता त्याच्यामध्ये कसा रूट घेतला आहे, कुठे स्टे केला आहे आणि कशी बुकिंग केलं आहे, काय याचं सर्व विवरण मी लास्टमध्ये देईन. आणि आता पूर्ण फॅमिली आहे. हां, हे मीनाक्षी काहीतरी आणायला गेलेली. हां, आणि हे दोन माझे चंगू मंगू. हाय करा. हा अगस्त्य, हा सक्षम. हां, एअरपोर्टची ही एक्झिट आणि आपण आता लागणार आहोत. हा इकडनं लेफ्ट साईडला गेल्यावर एअरपोर्टची एंट्री आहे मेन. हे नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट, दिबा पाटील इंटरनॅशनल एअरपोर्ट. आणि आता हा जो लेफ्ट साईडला आणि राईट साईडला जो रोड जातो तो JNPT हायवे आणि तो कनेक्ट होणार पाम बीच. काय करतो असं आपण पाम बीचला लागत आहे. आणि ही नवी मुंबई महानगरपालिकेची बिल्डिंग आणि हा आपला इंडियाचा फ्लॅग.
बोलो भारत माता की. आता हाच आपण कनेक्ट होऊ बेलापूर, ठाणे बेलापूर हायवेला. हाच आपला बोनकोडे गावचा सिग्नल. त्याच्यानंतर आपण आता लागणार आहोत ठाणे बेलापूर रोडला. हा फायनल ब्रिज. इथे तर ट्रॅफिक असतेच, नेहमी ट्रॅफिक असते. आता माझा रोजचा रोड आहे ऑफिसला जायचा, त्याच्यामुळे इथे तर ट्रॅफिक होतेच होते. ऍक्च्युली ही रनिंग ट्रॅफिक असते. ही रनिंग ट्रॅफिक म्हणजे सिग्नल लागल्यानंतरच ट्रॅफिक होते. पण तोच आपण हायवेनी गेलो, हायवेनी तर भरपूर ट्रॅफिक असते. कधी कधी तर असं होतं की गाडी पास पण नाही होत, म्हणजे गाडी एकदम स्टॉप करायला लागते. मग त्यापेक्षा पाम बीच नेहमी बरा पडतो, कारण इथे खड्डे पण नाहीत, रोड पण चांगला आहे. फक्त हेड्या कसं आहे की सिग्नल लागतात, 1-1 मिनिटाचे सिग्नल, 2-2 मिनिटाचे सिग्नल लागतो. आणि आता आपण लागतोय ठाणे बेलापूर रोड. आता लगेच कनेक्शन. हो, ओके. आपण लागलो आता ठाणे बेलापूर रोड. आता मध्येच आपल्याला गॅस भरायचा आहे. गाडीत गॅस नाही, पेट्रोल पण नाहीये. पण पेट्रोल आपण भरणार आहोत दमण त्या साईडला. आजचा आपला स्टे, हा आपला स्टे कुठे होणार आहे? सक्षम, कुठे राहणार आहोत आज आपण? गुजरात मध्ये. कुठे राहणार आहोत आज? आज कोणाकडे राहणार आहोत आपण? वापीला राहणार आहोत. वापीला कोण आहे? आमची दीदी आहे. तुमची दीदी आहे? आणि मग माझं कोण आहे? आमची मोठी काकी पण आहे. मोठी काकी पण आहे. अच्छा, मोठे काका पण आहेत तिथे. मोठे काका आहेत. मग तू मोठे काका बोलतोस ना? आम्ही त्यांना मोठे बाबा बोलतो. तू काय बोलतोस त्यांना? मी त्यांना मोठे बाबा बोलतो. मग आणि तू काय बोलतोस? मोठे बाबा. मैं क्या कर रहा हूँ? मैं जाऊँ सो जाऊँ. ठाण्यात पोहोचलोय. ठाण्यामध्ये हा कासारवडवली ना, कासारवडवलीचं सिग्नल. आता आपण लागणार आहोत घोडबंदर रोडसाठी. आणि घोडबंदर रोडला कुठेतरी गॅस फिल करून घेऊ. हा सर्वात मोठा सिग्नल आहे.
हा सिग्नल पार केला की आपण घोडबंदर रोडला लागू. हे बघ सक्षम, ही कुठली आहे गाडी? स्कॉर्पिओ, महिंद्रा स्कॉर्पिओ. Miss Mahindra. गॅस भरायला थांबलोय, बघू आता किती गॅस होतोय. हा या इकडे ह्या साईडला थांब. हा बघू. आमचं चंगू मंगू झोपले. जा सुकर द्या मग वॉशरूमला. बघू आता किती येतोय गॅस. 3, 3.5. तुझं नाव काय? नागनाथ गोरे. ओके, बघू फायनल किती आलाय. सक्षम थांब तिथे. प्रेशर कमी आहे काय? 460. बघू दे. 5 पॉइंट काहीतरी 72 बसला. 460 रुपयाचा गॅस बसला. कसं सरक इकडे. आणि आमची चंगू मंगू हा आपण लागणार आहोत अहमदाबाद हायवे. मेन जवळजवळ पाऊण तास ट्रॅफिक होती. त्याच्यानंतर गॅस भरला. गॅस पण पूर्ण नाही भरला. आधी ऑलरेडी गॅस होता त्याच्यामध्ये. 5.5 किलो गॅस भरला, पण नॉर्मली 8.5 पर्यंत भरतो. आता हा एक मोठा टर्न आहे आता आणि आपण लागतोय हायवेला. आता पूर्ण शेवटपर्यंत हाच असाच हायवे असणार आहे. हा फक्त आय थिंक स्टार्टिंगचा पॅचला थोडंसं काम चाललंय. ते तिथेच थोडीफार ट्रॅफिक लागली तर, नाही तर मग पुढे ट्रॅफिक लागत नाही. बघू आता पूर्ण ट्रॅफिकचं सगळं ओपनच आहे. ठीक आहे. आता ते पहा वर्सो आखाडी. एकदम आज क्लायमेट पण मस्त आहे, एकदम क्लिअर. आता वाजले आहेत 2 वाजत आले. भूक तर लागले थोडीफार, पण चिप्स वगैरे खाल्ले आहेत. सक्षम भूक लागले? अगस्त्य भूक लागली का? भूक लागले? मग आता आपण थांबू कुठेतरी, हॉटेलला थांबू. नाही लागली? मग ठीक आहे, मग आपण थोड्या वेळाने थांबू.
बघू. तसा तर आमचा रेग्युलर रूट आहे, त्याच्यामुळे एक काठेवाडी आहे, जलाराम काठेवाडी. आम्ही मोस्टली तर तिकडेच थांबतो. आता ते आल्यानंतर तिकडेच काहीतरी नाश्ता करू. अजून 1 तास. आता हा पहिला टोल आलेला आहे. आता हा टोल कितीचा आहे? आय थिंक अंदाजे 100 रुपीज समथिंग काहीतरी आहे. खांडवे टोल प्लाझा. आणि आतापर्यंत काही ट्रॅफिक एवढी लागली नाही, जोपर्यंत हायवेला लागलो तोपर्यंत. त्यापासून पण मध्येच कसला तरी आवाज येत होता. आय थिंक ह्याचा AC व्हेंटचा कचकच कचकच आवाज येतो, त्यासाठी मध्ये थांबलेलो बस. एक स्टॉप घेतलाय. आमचं जलाराम काठियावाडी आलंय. तिथे आता खायला उतरलोय. हे आमचे चंगू मंगू चप्पल घालतायत. दाखवतो तुम्हाला काठियावाडी. हे बघा काठियावाडी. खायला उतरलोय. आता बघू काय खाल्लं. खाणं तर झालंय. बिल आले 733. मी काय घेतलं? एक आलू पराठा घेतला, एक पनीर क्रिस्पी ड्राय आणि पिझ्झा डोसा आणि एक कॉफी. असं बिल आलंय टोटल 733. पण ठीक होतं. पिझ्झा डोसा पहिल्यांदाच ट्राय केला, पण तो काय एवढा खास नव्हता. पण बाकी जे आहे, कारण मी इथे आल्यानंतर पराठा घेतोच, आलू पराठा बरोबर इथलं दही फेमस असतं. आणि सक्षम तू काय खाल्लंस? मी पनीर क्रिस्पी खाल्ली. मस्त होती. हा मस्त. सक्षम नेहमी पनीर क्रिस्पी किंवा पनीरचे आयटमच आवडतात त्याला खायला. हा आहे हायवे. आय थिंक ह्याच्या मागे हा जो इथे दिसतोय, हा इथे मॅकडोनल्ड वगैरे आहेत. त्याच्यामुळे आलास? तू काय खाल्लंस? मी ना हे खाल्लं. काय खाल्लंस? मी ना चपाती खाल्ली. चपाती खाल्लीस? पनीर क्रिस्पी खाल्लीस ना? पडला. चलो आता इथून निघतोस सरळ वापी. आणि मध्ये जो टोल लागला, त्या टोल 125 रुपीज कट झाले त्या टोलसाठी. आधी तोच टोल काहीतरी आय थिंक 75 रुपीजचा होता, आता तो 125 झाला. चलो आता डायरेक्ट हायवे.
नाश्ता तर झाला, आता निघालोय हॉटेलवरून काठियावाडवरनं. आता इथून टोटल डिस्टन्स 87 किलोमीटर दाखवते. 1 hour 41 minutes. बघू आता किती वेळ लागतोय तो. पेटपूजा तर झाले. सक्षम पोट भरलं? हा हा पोट भरलं. नानू अगस्त्य पोट भरलं? टिश्यू पेपर तोंडाला लावला. तोंडाला लावला. आणि मुलांबरोबर ट्रॅव्हल करणं एक वेगळीच मजा असते. म्हणजे आम्ही अशा हॉटेलमध्ये किंवा अशा जागी थांबतो तिथं सगळी सोय होईल. आणि आमचं असं आहे की खाल्लं की आम्हाला शी येते. तसंच सक्षमनी खाल्ल्या त्याला शी आली. काय रे सक्षम, खाल्ल्यावर शी आली. Yes or no? मग ती शी केल्यानंतर ते आम्हाला टाइम जातो, मग परत खावं लागतं. आणि त्याच्यानंतर मग खाऊन जवळजवळ आमचा किती वेळ गेला पाऊण तास गेला असेल ना. पाऊण तास गेला जवळजवळ. आणि आता निघालोय. आता 5:30 पर्यंत पोहोचण्याचं टायमिंग आहे. आता बघू किती वाजता पोहोचतोय. चला आता आपण तुम्हाला वापीच्या जवळ आता आपण दमणगंगा ब्रिजवर आहे. ही दमणगंगा रिव्हर हा छोटासा डॅम आहे, पण याच्यापेक्षा मोठा डॅम तिकडे आहे. दमणगंगा रिव्हर आणि तो एरिया, तो लेफ्ट साईडला जो एरिया दिसतोय तो GIDC आहे, इंडस्ट्रियल झोन. आणि आता आपण जवळ पोचलेलो आहोत. आता ब्रिज आला. आपल्याला इकडे लेफ्ट साईडलाच ठेवायचे आहे. लेफ्ट साईडवरून ठेवून ब्रिज उतरल्या लगेच आतमध्ये जायचं आहे. आणि आपल्याला पहिली गोष्ट करायची आहे, आपल्याला गॅस एक रिफिल करून घ्यायचं आहे. मग उद्या आपल्याला सकाळ गॅस रिफिल करायला नको. आणि दमणमध्ये आता आपण दमणमध्ये जाऊ, कारण जो भाऊ राहतो तो जस्ट दमण बाउंड्रीला राहतो. त्याच्यामुळे पहिलं पेट्रोल पण फुल करून घेऊ. आपण दमणमध्ये का भरतोय? कारण दमणमध्ये पेट्रोल स्वस्त आहे. आय थिंक दमणमध्ये 92 रुपीज पेट्रोल आहे आणि महाराष्ट्रामध्ये 104. त्याच्यामुळे मग जेव्हा केव्हा फेरी होते इकडे तेव्हा मी टँक फुल करून घेतो इकडेच. आणि तो टँक CNG असल्यामुळे तो फुल टँक हार्डली 6 महिने पण चालतो, कारण CNG आपल्या इथं सगळीकडे अवेलेबल भेटतो. आता आपल्याला इथनं लेफ्ट सर्व्हिस रोडला उतरायचं आहे. आता सर्व्हिस रोडला आलं तर ह्याच रोडला जाऊन पुढे एक लेफ्ट टर्न आहे. आणि लेफ्ट टर्नवरनं आपल्याला गुजरात गॅसमध्ये आपण रिफिल करू आणि मग जाऊ पुढे. राईट साईडला गुजरात गॅस चालू आहे का? आहे चालू आहे. आपल्याला आम्ही जेव्हा नॉर्मली येतो तेव्हा इथेच गॅस फिल करतो
आणि डायरेक्ट पनवेल. आणि इकडनं रिफिल केलं की डायरेक्ट पनवेलपर्यंत गाडी जाते. काय गॅस भरला. गॅस जवळजवळ आला 460 रुपीजचा. जवळजवळ आय थिंक 4 kg बसला. आणि पेट्रोल भरलं. पेट्रोल जवळजवळ 27 लिटर आलं. 27 लिटरचे झाले 2574. 92चा काहीतरी पेट्रोल आहे. 92 लिटर्सचं पेट्रोल. हां. आणि आता एअर रिफिल करतो आहे. एअर रिफिल चालू आहे. इथे नायट्रोजन एअर रिफिल होते. म्हणजे उद्याचं आपलं सगळं ओके. म्हणजे उद्या डायरेक्ट आपण सकाळी उठलो की निघायचं. मध्ये फक्त गॅस रिफिल करावं लागेल. आणि हा आहे दमणचा पेट्रोल पंप. हां, एक बाकी आहे. ठीक आहे. हा दमणचा पेट्रोल पंप आहे. आणि इथे हा मागे इथे दिसतोय, हा दमणची बाउंड्री आहे. याच्या पुढे लगेच दमण. चालेल, चल मग. आता आपण झालंय सगळं तर झालंय. आता जस्ट पोहोचणार आहोत. सक्षम, आता कुठे आलो आपण? आता आपण आलोय गुजरात. गुजरातला पण कुठे आता आलोय? अरे वापी. वापी. हां, वापीला आहे. मग आता गेल्यावर काय करणार? गेल्यावर असं येते बघायचं, तिथे गार्डन आहे. गार्डनला जाणार? हा, आम्ही मजा करणार. कोण कोण मजा करणार? सगळे हां, सगळे. माझी दीदी पण. दीदी पण. आणि आपला देबो? आपला देव पण. हां, देवला पण. देबूला आता काय जिलेबी आवडते ना, आपण जिलेबी घेऊ गरम गरम. हं? मस्त मस्त. खाण्यापिण्याच्या गोष्टी चांगल्या मिळतात. आता आपण वापीला पोहोचू. आता आपण हा वापीचा दमण वापी रोड. आता ही चेकपोस्ट लागली. ही दमण गुजरातची चेकपोस्ट आहे. मोस्टली इथे जी दमणमधनं इलिगल दारू आणतात ती पकडली जाते. आता इकडे आपल्याला लेफ्ट जायचंय. लेफ्ट गेलो की आपण पोहोचणार आपलं आजचं डेस्टिनेशन. हे फेस्टिवल लागला आहे ते. हां, ते बघ, ॲक्वारिझम पण लागलं. फेस्टिवल लागलेला दिसतो इकडे पण. इथं वेगळं काहीतरी आहे. त्यावेळेला वेगळं काहीतरी. जायचं. आता आपल्याला एवढ्या लांब जायचं आहे. आता आराम करायचा. इथून पुढे ते 15. आणि हे गुजरातमध्ये एंटर केल्या पतंग. कारण आले मकर संक्रांत. कारण गुजरातमध्ये मकर संक्रांत एवढी जोरात करतात की इथे जो मांजा यूज केला जातो तो इलिगल मांजा असतो. त्याला अशी हे असते ग्लासची एकदम कोटिंग केलेली असते. आणि त्याच्यामध्ये इथे ॲक्सिडेंट पण खूप होतात. आणि फायनली आपण वापीला दादाजी इथे पोचलेलो आहोत. ही अशी सोसायटी आहे इकडे. आणि इथे साधारण किती वाजले? टाईम झाला 5:46. म्हणजे 11 वाजता पोचलो. 12, 1, 2, 3, 4, 5 तास लागले. 5 तासात पोचलो. चला बॅगा काढू आणि घरात जाऊ.